नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा. आमच्यावरती बऱ्याचदा असा आरोप केला जातो की आम्ही भाजपची पत्रकार आहोत, गोदी मीडिया आहोत. की ठीक आहे, आम्ही काय कोण बाजूला ठेव. आम्ही वारंवार राहुल गांधींवरती, काँग्रेसवरती टीका करतो. आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. हा व्हिडिओ कुठल्या भाजपच्या कार्यकर्त्याचा नाही, हा व्हिडिओ कुठल्याच दुसऱ्या पक्षातल्या कार्यकर्त्याचा नाही. हे प्रत्यक्ष कोल्हापूर जिल्ह्यातले काँग्रेसचे पदाधिकारी असलेले कार्यकर्ते आणि त्याच्यामध्येही काँग्रेसचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष विजयकुमार हातुरे त्यांनी बाईट दिलेला आहे. त्यांचा जो व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियात समोर आलेला आहे तो मी तुम्हाला पहिले दाखवतो. म्हणजे माझ्यावरती हा आरोप नको की आम्ही काहीतरी हे प्लान केलेले भाजपच्या सांगण्यावर. तुम्ही पहिले तो व्हिडिओ बघा. सकपाल हटाओ, कांग्रेस बचाओ. सकपाल हटाओ, कांग्रेस बचाओ. सकपाल हटाओ, कांग्रेस बचाओ. सकपाल हटाओ, कांग्रेस बचाओ. सपकाळ साहेब हे एक चांगले व्यक्तिमत्व आहेत, परंतु राज्याचा काँग्रेस पक्षाचा एक प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांना ही खुर्ची झेपत नाहीये. त्यांना सक्षम नाही येत. कार्यकर्त्यांना व्यथा वेदना ऐकून घेण्यासाठी त्यांना वेळ नाही. बघितलं, याच्यामधली मागणी अशी की सबकाळ हटाव, काँग्रेस बचाव. हर्षवर्धन सपकाळ यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या काँग्रेस प्रदेश म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची जी पदाधिकारी असतात त्यांची सगळी पुनर्नियुक्ती केलेली, बदल केलेले आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मी एक समजू शकतो की ज्याचं प्रत्यक्ष पद गेलं तो माणूस त्याच्या विरुद्ध आंदोलन करणार. त्या अर्थाने मी ह्या व्हिडिओकडे पाहत नाहीये. म्हणजे विजयकुमार हातुरे आणि त्यांचे जे कोणी सहकारी असतील कोल्हापूर जिल्ह्यातले, त्यांची पदं जर गेले असतील किंवा त्यांच्या मर्जीतल्या माणसांना जर पदं मिळाले नसतील, हे प्रत्येक ठिकाणी होत असतं. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही वेगळं म्हणायची गरज नाही, वेगळी टीकाही करायची गरज नाही. माझा मुद्दा तो नाहीये. म्हणजे तुमच्या समोर आता जो व्हिडिओ आला ह्याच्यामध्ये सबकाळ हटाव, काँग्रेस बचाव असं म्हणतात. ह्याचा पुढचा अर्थ काय होतो, पुढची मागणी काय असू शकते? राहुल हटाव, काँग्रेस बचाव. तुम्हाला वाटेल की परत हे कुठूनही विषय आणतात त्यांनी राहुल गांधीच्या विरोधात नेतात. प्रत्यक्ष तसं घडलेलं आहे. 2 घटना आहेत मेजर. केरळमधल्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून के.सी. वेणुगोपाल यांच्यासाठीचं सगळं लॉबिंग केलं गेलं. सगळं म्हणजे पत्रकारांपर्यंत चुपचाप ज्या काही बातम्या पुरवल्या जात होत्या सगळ्या के.सी. वेणुगोपालच्या बाजूने होत्या. पण काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या 22 आमदारांनी मागणी लावून धरली की आम्हाला व्ही.डी. सतीशनच पाहिजे. प्रत्यक्ष काँग्रेसमधून त्यांना किती काय पाठिंबा आहे ते माहिती नाही, कारण काँग्रेसचं स्वतःचं बहुमत नाहीये. काँग्रेसची जी आघाडी आहे युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट UDF, त्यांची आघाडीची सत्ता आलेली असल्यामुळे इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या 22 आमदारांचा जोर मोठा ठरला आणि त्यांना पाठिंबा देणारे अजून जवळपास 13-14 असे म्हणजे एकूण 38 आमदारांचा असा मोठा गट आहे की ज्यांना मागणी लावून धरलेली की आम्हाला व्ही.डी. सतीशन पाहिजे. त्याप्रमाणे राहुल गांधींना आपला ठरलेला लाडका के.सी. वेणुगोपाल सारखा, हे मी वेणुगोपालांचं नाव यासाठी घेतोय की त्या पोस्टरवरती वेणुगोपालचाच फोटो आहे. सबकाळ हटाव कशामुळे? वैयक्तिक सबकाळवरती राग नाही, त्यांना पद मिळाली ह्याचंही काही राग नाही. तिथं नाही थांबलेलं गाडं, ते त्यांचं गाडं आडलेलं कुठे माहितीये का? जर काँग्रेसचं कसं आहे माहितीये का, ते जिंकणाऱ्या घोड्यावरती पैसे लावतात, ते बसलेल्या घोड्यावरती पैसे नाही लावत. जो विजय मिळवून देतो तो आपला. महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला जुनं उदाहरण सांगतो. म्हणजे ही जी काही मागणी कोल्हापूरमध्ये आलेली ती आत्ताची नाहीये. 1980ला जनता पक्षाचं पांदान वाजलं. काँग्रेसमधला जो गट जनता पक्षात बरोबर होता, यशवंतराव चव्हाण लोकनेते, ते सगळे सापाचाट झाले. इंदिरा गांधींना मोठ्या प्रमाणात लोकांनी निवडून दिलं. महाराष्ट्रामध्ये जे इंदिरा निष्ठ होते, नाशिकराव तिरपुडे सारखे वगैरे, ते सगळे त्यांची चलती सुरू झाली. यशवंतराव चव्हाणांनी तेव्हा टुणकण उडी मारली आणि ते काँग्रेसमध्ये गेले आणि आपल्या शिष्याला शरद पवारांना असं म्हणाले की जनता आता बाईच्या पाठीशी आहे, तेव्हा आपल्याला बाईंबरोबर जावं लागेल, म्हणजे बाईच्या पक्षात जावं लागेल. शरद पवारांनी तेव्हा आपल्या गुरुचं नाही ऐकलं, ते कोणाचं ऐकत नाही, ती गोष्ट वेगळी. कशामुळे गेले हो तिकडं? इंदिरा गांधीपेक्षा यशवंतराव चव्हाण हे कितीतरी मोठं व्यक्तिमत्व होतं. हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री धावला वगैरे तेव्हाची सगळी वर्णनं आहेत. आणि पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जेव्हा यशवंतरावचं नाव समोर आलेलं होतं तेव्हा यशवंतराव स्वतः त्या चित्रपटामध्ये पण तो प्रसंग आलेला आहे. इंदिरा गांधींना जाऊन सांगायला लागले की बा असं असं आहे, सगळं मला म्हणतात, पण तुमच्यासारख्यांचं जर कोणी येणार असेल तर मी माझी उमेदवारी पुढे नेणार नाही. इंदिरा गांधींनी त्याचा उलटा अर्थ काय काढून सगळ्यांना सांगितलं की यशवंतरावचा मला पाठिंबा आहे, बाई पंतप्रधान झाल्यानं पुढं काय व्हायचं ते झालं.
असं व्यक्तिमत्व असलेले यशवंतराव चव्हाण, त्यांना पण असं नाही वाटलं की आता आपण स्वतंत्रपणे राहूत. आपला शिष्य जो आहे शरद पवार, त्यांनी समाजवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला, त्याच्या पाठीशी उभं राहूत, संघर्ष करूत, तो पक्ष मोठा करूत. नाही वाटलं त्यांना असं. वसंतदादा पाटील, ज्यांच्या पाठीमध्ये तथाकथित खंजीर खुपसून शरद पवार इकडे आले होते, ते वसंतदादा पाटील. त्याच्यानंतर शंकरराव चव्हाण, सगळे हे सगळेच्या सगळे उठले आणि रात्रीतून काँग्रेसमध्ये म्हणजे इंदिरा काँग्रेसमध्ये गेले. कशामुळं? सत्तेसाठी. ह्यांची स्वतःची एक वेगळी काँग्रेस होती, रेड्डी काँग्रेस, ती गेली बाजूला. इंडिकेट आणि सिंडिकेट असे ते गट होते तेव्हा. हे सगळे इंदिरा गांधी बरोबर गेले. त्यांचं नवीन चिन्ह होतं, काँग्रेस पक्षाचं चिन्ह होतं गाय वासरू नका विसरू. ते गेलं बाजूला. इंदिरा गांधींनी नवीन चिन्ह घेतलं होतं पंजा. हे सगळे पंजाकडे गेले. कशामुळे? सत्तेसाठी. आत्ता विजयकुमार हातुरे जी घोषणा देतात, सबकाळ हटाव काँग्रेस बचाव, त्याच्यामध्ये सत्ता हे मिळवून देत नाहीत हे दुखणं आहे. जो कोणी सत्ता मिळवून देईल त्याच्याबरोबर हे पाठ लावायला तयार आहेत. त्याच्याशी लग्न महतूर म्हणतात त्याला, ते लावायला तयार येते. ह्यांना सत्ता पाहिजे. आज सबकाळ असो किंवा राहुल गांधी असो, हे जर सत्ता मिळवून देऊ शकत नसतील तर ते कशाला पाहिजेत? अडचण तिथे. हर्षवर्धन सबकाळ या नावाशी काही देणे घेणे नाही, व्यक्तीशी काही देणे घेणे नाही. जर ह्या हर्षवर्धन सबकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जर काही नगरपालिका जिंकल्या असत्या आणि काही शक्यता, जसं आत्ता विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा उमेदवार का नाही समोर आला? कसं काय शिवसेनेचा उमेदवार मान्य केला तुम्ही? राज्यसभेमध्ये शरद पवारच्या नावाखाली काँग्रेसचेच पुन्हा काँग्रेसचाच गेम झाला. विधान परिषदेमध्ये काँग्रेसचाच गेम झाला. म्हणजे आपला हा जो नेता आहे हा आपल्यासाठी काहीच करत नाहीये, म्हणून तो हटावे. ही जी काँग्रेसची मागणी आत्ता कोल्हापूरहून समोर येते आहे, कोल्हापूरमधून, ती तिथल्या पुरता स्थानिक त्याचा अर्थ काढू नका. बरं, हे राज्यापुरतं पण नाहीये. कर्नाटकामध्ये मी म्हणलं ना आता काय गोंधळ चालू आहे माहित नाही. हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल उद्या, म्हणजे आज सकाळी 8 वाजता तुमच्या समोर हा व्हिडिओ आलेला आहे. एवढ्या काळात रात्रीतून काय घडामोडी झाल्या मला माहिती नाही. कदाचित काँग्रेसचा तिथला मुख्यमंत्री बदललेला सुद्धा असू शकतो. कारण काँग्रेस ही चालत्या घोड्यावरती पैसे लावणारे लोक आहेत. त्यांना सत्तेशिवाय काहीच होत नाही. सत्ता हाच त्यांचा DNA आहे. त्या गुळाभोवती सगळे मुंगळे गोळा होतात. तो जर गुळ काढून घेतला तर हे मुंगळे सैरा वैरा धावतात जिकडं गुळ आहे तिकडं. त्याच्यामुळे कोल्हापूरमधली ही जी मागणी आहे ती सबकाळ पुरती नाही, कोल्हापूर पुरती नाही. संपूर्ण भारतामध्ये सत्ता मिळवून न देणारा हटाव आणि आमची सत्ता आणि आमची पदन आमचा स्वार्थ बचाव, अशी ती घोषणा आहे. ही तुम्ही समजून घेतलं तर त्याचा अर्थ लागू शकतो. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक